माझ्या बाबांना वाटले की मी गरोदर आहे, म्हणून माझ्या वडिलांनी आपली इज्जत वाचवण्यासाठी माझे लग्न नोकरासोबत लावून दिले. मी पूर्णपणे निर्दोष होते, पण लग्नाच्या 6 महिन्यानंतर मी मुलाला जन्म दिला आणि त्या मुलाला पाहून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण हा मुलगा तर. मी थकून भागून कॉलेजमधून घरी आले तर बाबांना घरी पाहून मी हैराण झाले होते, कारण बाबा नेहमी या वेळेला तर ऑफिसमध्ये असतात. आज दुपारीच घरी कसे आले होते? उन्हाळा आणि घामाने माझे हाल बेहाल झाले होते. बाबा मला खालीवर निरखून पाहू लागले, जसे की त्यांना माझ्या कपड्यांच्या आतून काही दिसत होतं, आणि मला पाहताच विचित्र हावभाव करत विचारू लागले की सरिता, आज तुला कॉलेजमधून घरी येण्यासाठी इतका वेळ कसा लागला? बाबांनी असे विचारल्याने मी आश्चर्यचकित झाले. मी त्यांच्या समोर जाऊन बसले आणि त्यांना सांगू लागले की आज कॉलेजमध्ये आमचे एक्स्ट्रा क्लासेस घेण्यात आले, म्हणून मला घरी येण्यासाठी आज उशीर झाला. बाबांनी मला पुन्हा एकदा खालून वरपर्यंत निरखून पाहिले आणि माझ्याकडे पाहत म्हणाले की नक्कीच हीच गोष्ट आहे ना? मला त्यांचे असे विचारणे अजिबात आवडले नव्हते, पण बाबांचे असे वागणे माझ्यासाठी काही नवीन नव्हते. मी बऱ्याच वर्षांपासून त्यांच्या या स्वभावाला कंटाळले होते. बाबांना माझ्यावर अजिबात विश्वास नव्हता. ते मला अशा पद्धतीने प्रश्न विचारायचे जसे मी त्यांच्यापासून काही लपवत आहे. मी त्यांना म्हणाली की हो बाबा, नक्की हीच गोष्ट आहे. तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर ड्रायव्हर होता माझ्यासोबत. पाहिजे तर तुम्ही ड्रायव्हरला विचारू शकता. मला कॉलेजला घेऊन जाणारा आणि घेऊन येणारा ड्रायव्हर 25 ते 26 वर्षाचा एक तरुण मुलगा होता, ज्याचे नाव स्वप्नील होते. माझ्या बाबांना स्वप्नीलवर पूर्ण विश्वास होता. त्याच्या अगोदर त्याचे वडीलही आमच्या इथेच ड्रायव्हर म्हणून नोकरी करत होते. ते गरीब असले तरी खूप इमानदार होते. जेव्हापासून माझे कॉलेजमध्ये येणे जाणे सुरू झाले, तेव्हापासूनच मला कॉलेजमध्ये घेऊन जाण्याची आणि घेऊन येण्याची जबाबदारी बाबांनी स्वप्नीलला दिली होती. मी इतके सांगितल्यानंतर बाबांना कुठेतरी माझ्यावर विश्वास झाला आणि त्यांनी ठीक आहे म्हणून सांगितले, तुझ्या खोलीत जा आणि फ्रेश हो, मग सोबत बसून जेवण करूया. मला माझ्या बाबांचा हा स्वभाव अजिबातच आवडत नव्हता. ते फक्त नावाला माझे बाबा होते. माझ्यावर प्रेम करणे तर दूरच, पण ते माझ्याबरोबर 2 शब्दही चांगले बोलत नव्हते. माझ्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवर ते नजर ठेवून असायचे. रात्री तर बऱ्याचदा ते माझ्या खोलीच्या बाहेर चक्कर मारायचे. माहीत नाही, पण बाबांना माझ्यावर विश्वास नव्हता. माझा राग शांत झाला तेव्हा मी फ्रेश होऊन जेवणासाठी टेबलावर येऊन बसले. बाबा सारखे सारखे माझ्याकडे पाहत होते, जणू काही त्यांना माझ्याशी काहीतरी बोलायचे आहे. मी बऱ्याचदा त्यांना विचारले की काय झालं, काही बोलायचे आहे का? पण त्यांनी माझ्या प्रश्नाचे उत्तर देणेच टाळले. जेव्हापासून आई या जगाला सोडून गेली होती, तेव्हापासून मला लहानाचं मोठं बाबांनीच केलं होतं. आईच्या मृत्यूच्या वेळी माझे वय फक्त 10 वर्ष होते, पण मी आता 18 वर्षाची पूर्ण झाली होती. बाबा प्रत्येक वेळेस माझ्यासोबत सक्तीने वागत असत. त्यांच्या या व्यवहाराने मला माझ्याच घरात गुदमरायला होत होते. कॉलेजमध्ये माझी एक मैत्रीण होती, श्रेया. तिच्यासोबत माझी खूप छान मैत्री झाली होती. कधी कधी मी श्रेयाच्या घरीसुद्धा जात होती. श्रेयाचा एक भाऊ होता, आशिष. जेव्हा मी तिच्या घरी जायची तेव्हा आमच्यासोबत आशिषसुद्धा गप्पा मारायला यायचा. कधी कधी आशिष श्रेयाला सोडण्यासाठी कॉलेजमध्ये यायचा. आशिषच्या बोलण्यातून वाटायचे की तो मला पसंत करतो. तो खूप चांगला मुलगा आहे, पण मी बाबांना घाबरून त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करायची. पण एके दिवशी माझे नशीब खराब की काय, मला माहीत नसताना बाबा माझ्या मागोमाग कॉलेजमध्ये आले आणि त्यांनी मला आशिषसोबत बोलताना पाहून घेतले. बाबा त्या दिवशी कॉलेजमध्ये नेमकं काय करायला आले होते मला माहीत नाही, पण त्या दिवसापासून माझे आयुष्यच बदलून गेले. आशिषसोबत बोलताना पाहून रागाने बाबांनी मला गाडीत बसवले आणि आपल्यासोबत घरी घेऊन आले. त्या दिवसापासून बाबांनी माझे कॉलेजला जाणे येणे बंद केले. त्यांना शंका होती की आशिष बरोबर माझे बाहेर संबंध आहेत. मी बाबांना लाख समजवण्याचा प्रयत्न केला, पण बाबांनी माझे काहीच ऐकून घेतले नाही आणि रागातच मला सांगू लागले की मी माझी इज्जत सांभाळून ठेवण्यासाठी काहीही करू शकतो. तू माझा विश्वासघात केला आहेस. तुझी आई गेल्यापासून मी प्रत्येक दिवस तुझ्या काळजीत घालवला आहे.
मी इतका सक्तीने वागून सुद्धा आज तू माझी इज्जत घालवली, माझे नाक कापले. बाबांच्या अशा बोलण्याने मी पूर्णतः आतून तुटले होते. माझे अश्रूसुद्धा बाबांना दिसत नव्हते आणि माझा काहीही गुन्हा नसताना माझे शिक्षण मला मध्येच सोडावे लागले. आशिषसोबत माझे कोणतेही नातं नव्हतं की जेणेकरून मला बाबांसमोर लाजेने मान खाली घालावी लागेल. मी माझ्या खोलीत बंद झाले होते आणि आता शांतपणे माझ्या खोलीत बेडवर पडून असायचे. माझ्या घरात पैशांची कोणतीही कमी नव्हती, पण एक माझ्या सुटकेसाठी मी तरसून गेली होती. माझ्या वडिलांनाच माझ्यावर विश्वास नव्हता, तर कुणाकडून काय अपेक्षा करणार होते. एक दिवस माझ्या वडिलांचे मित्र सतीश काका आमच्या घरी आले होते. ते माझ्या वडिलांच्या मित्रासोबत त्यांचे बिझनेस पार्टनरसुद्धा होते. ते येताच माझ्या अभ्यासाबद्दल मला विचारू लागले. मी रडता रडता त्यांना सगळी हकीकत सांगितली. काका वडिलांचे जुने मित्र होते आणि ते नेहमी आमच्या घरी ये जा करत असत. त्यामुळे मी त्यांना न घाबरता माझ्या मनातील सर्व काही गोष्टी सांगत असत. सतीश काकांना जेव्हा माझ्या अभ्यासाबद्दल कळाले, तेव्हा त्यांनी मला समजावून सांगितले की तू काहीही काळजी करू नको. मी तुझ्या वडिलांशी बोलून तुझे कॉलेज पुन्हा सुरू करायला सांगतो. सतीश काकांचे बोलणे ऐकून मला थोडासा दिलासा मिळाला होता, कारण बाबा काकांची प्रत्येक गोष्ट मानत असत. सतीश काका माझ्या बाबांशी याबाबत बोलणार त्या अगोदर माझ्या आयुष्याने आणखीन एक वळण घेतले. एक दिवस रात्रीच्या वेळी मी गाढ झोपेत असताना बाबा अचानक माझ्या खोलीत आले. तेव्हा माझा मोबाईल फोन वाजत होता. तेव्हा माझ्या बाबांनी माझा फोन उचलला, तर तेव्हा फोनवर आशिष होता. त्याने माझी चौकशी करण्यासाठी फोन केला होता, कारण त्याला माहीत झाले होते की त्याच्यामुळेच माझे शिक्षण बंद केले आहे. ही गोष्ट माझी मैत्रीण श्रेयाकडून त्याला नुकतीच कळाली होती आणि त्याला खूप वाईट वाटले, म्हणून त्याने लगेचच फोन केला होता. परंतु बाबांनी त्या फोनचाही चुकीचा अर्थ लावला. त्यांना वाटले की खरोखरच माझे आशिषसोबत घनिष्ठ संबंध असतील आणि त्या दिवसापासून बाबांनी माझा मोबाईलही माझ्याकडून काढून घेतला आणि आता मला खोलीतून बाहेर निघण्यासाठी मनाई करण्यात आली. हे सगळे झाल्यानंतर आता माझा पूर्ण वेळ खोलीतच जात होता. कधी कधी सतीश काका भेटायला माझ्या खोलीत येत असत. ते मला समजावत होते की बस थोडेच दिवस थांब, मी तुझ्या वडिलांशी तुझ्या कॉलेजबद्दल परवानगी मिळवून देईल. आता या गोष्टीला 2 दिवसही उलटले नव्हते की एक दिवस बाबा माझ्या खोलीत आले आणि मला सांगू लागले की आजपासून तू माझ्या खोलीतच झोपायचे. मी एक तरुण मुलगी होते आणि माझ्यासाठी बाबांसोबत झोपायचे म्हणजे खूपच शरमेची बाब होती. मी बाबांना म्हणाले की मी खोलीतच ठीक आहे. माझे बोलणे ऐकून बाबा म्हणाले, का रात्रीच्या वेळी तुझ्या खोलीत तुला भेटायला कोण येतं? बाबांचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले. मी रडत रडत त्यांना बोलत होते की एकदा तरी तुम्ही तुमच्या मुलीवर विश्वास ठेवा. बाबा म्हणाले की जितका विश्वास करायचा होता मी केला, पण आजपासून तू माझ्या खोलीतच झोपायचे आहे. त्या दिवसानंतर बाबा मला त्यांच्या खोलीत झोपवू लागले. बाबांच्या खोलीत झोपताना मी पूर्ण रात्र जागून काढत होती, कारण बाबांच्या खोलीत झोपायला मला चांगले वाटत नव्हते. पूर्ण रात्र जागरण केल्यामुळे मी सकाळी माझ्या खोलीत जाऊन दिवसभर झोपायचे. बघता बघता 3 महिने निघून गेले आणि अचानक माझी तब्येत खराब होऊ लागली. असे वाटत होते की माझे डोके जड होत आहे आणि सोबत मला चक्करही येत होते. बाबांना माझी खराब तब्येत पाहून खात्री झाली की मी गरोदर आहे. माझी ही हालत पाहून बाबा रागातच मला म्हणाले की पाहिले, तुझ्या चुकीच्या कामाचा निकाल आपल्या समोर आलाच. ज्या गोष्टीची मला भीती वाटत होती तेच झाले. तू त्या मुलासोबत फक्त फोनवर बोलत नव्हती, तर आपल्या परिवाराची आबरू देखील मातीत मिळवली. आता आपण कुणालाही तोंड दाखवायच्या लायक राहिलो नाही. बाबांचे बोलणे ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. बाबा आपली आबरू वाचविण्यासाठी घाबरून मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात नव्हते आणि माझ्या कोणत्याही बोलण्यावर विश्वासही ठेवत नव्हते. हे सगळे झाल्यानंतर बाबांनी लगेचच सतीश काकांना फोन करून घरी बोलावले आणि त्यांना घडलेली सर्व हकीकत सांगितली. काका हे सर्व ऐकून आश्चर्यचकित झाले. त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि म्हणाले की सरिता, पहिले मला वाटलं होतं की तुझ्या वडिलांना काहीतरी गैरसमज होतोय, पण तू तर त्यांची अब्रूच घालवली. एकदाही आपल्या वडिलांचा विचार केला नाहीस. काकांनी माझ्या वडिलांना एक सल्ला दिला की तुला जर असे वाटत असेल
की तुझ्या मुलीने खरोखर चुकीचे कृत्य केले आहे, तर तू लवकरात लवकर तिचे लग्न लावून दे. असे केल्याने या मुलाला बापाचे नाव भेटून जाईल आणि ही गोष्ट लपूनही राहील. शिवाय तुझी अब्रूही वाचून राहील. मला काकांकडून ही अपेक्षा नव्हती. मला वाटलं होतं की निदान काका तरी मला समजून घेतील. बाबा आणि सतीश काका या गोष्टी बोलतच होते की तेवढ्यात स्वप्नील त्या दोघांसाठी चहा घेऊन आला. स्वप्नीलला समोर पाहताच बाबांनी अचानक त्यालाच विचारले की तू सरितासोबत लग्न करशील का? बाबांनी स्वप्नीलला समजावून सांगितले की जर तू माझ्या मुलीसोबत लग्न केलेस तर मी तुझे संपूर्ण आयुष्यच बदलून टाकेल. एवढेच नव्हे तर मी तुझ्या आईवडिलांच्याही सर्व इच्छा पूर्ण करीन. बाबांनी इतके समजावल्यानंतर स्वप्नील माझ्यासोबत लग्न करण्यासाठी तयार झाला आणि पुढील 1-2 दिवसात माझे लग्न त्याच्यासोबत लावून दिले. माझी इच्छा नसूनही मी त्याच्यासोबत लग्न करून घेतले. बाबांनी स्वप्नीलला गिफ्ट म्हणून एक नवीन फ्लॅट दिला. लग्न झाल्यानंतर तो मला त्याच फ्लॅटमध्ये घेऊन गेला. स्वप्नीलला मी पती म्हणून स्वीकारलेच नव्हते. मी आणि स्वप्नील वेगवेगळ्या खोलीत राहत होतो. मी फक्त गरजेपुरता त्याच्याशी बोलायची आणि माझ्या खोलीत स्वतःला बंद करून घेत होती. त्याला माझ्याशी कोणतीही तक्रार नव्हती. तो प्रत्येक वेळी मला खुश करण्याचे प्रयत्न करत होता. आमच्या लग्नाला 2 महिने झाले होते की आता हळूहळू माझी तब्येत खराब होऊ लागली होती आणि माझे पोट आता दिसू लागले होते. पण मला अजूनही विश्वास बसत नव्हता की मी गरोदर आहे. कारण मी कोणतेही चुकीचे कृत्य केले नव्हते ज्याने मी गरोदर होऊ शकते. परंतु जेव्हा मी डॉक्टरांकडे जाऊन चेक केले तेव्हा मला खात्री झाली की मी खरोखर 5 महिन्यांची गरोदर आहे. आता हे सगळं ऐकून तर मी बुचकळ्यात पडले. कारण मी कोणतेही घाणेरडे कृत्य केलेच नाही, तर हे मूल माझ्या पोटात आलेच कसे? घरी आल्यानंतर स्वप्नील आता माझी जास्त काळजी घेऊ लागला. तो प्रत्येक क्षण मला आनंदी ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होता. त्याचे निस्वार्थ आणि निरागस प्रेम पाहून आता हळूहळू माझ्याही हृदयात तो जागा घेऊ लागला होता. कारण पहिल्यांदाच मी माझ्या आयुष्यात असा व्यक्ती पाहिला होता जो माझी प्रत्येक गोष्ट ऐकून घेत होता. माझा हर एक हट्ट पुरवत होता. अगदी निस्वार्थ भावनेने माझ्या मागेपुढे करत होता. त्याने कधीच माझ्या पोटात वाढणाऱ्या बाळाबद्दल विचारपूस केली नव्हती. तो अगदी साधा सरळ आणि निस्वार्थ मनाने साफ असणारा व्यक्ती होता. जेव्हापासून मला कळाले होते की मी 5 महिन्यांची गरोदर आहे तेव्हापासून माझ्या मनात कुठेतरी ही गोष्ट होती की माझ्यासोबत हे जे काही झाले आहे ते माझ्या बाबांनीच केले असावे. कारण जेव्हापासून हे मूल माझ्या पोटात आलेले आहे लग्नाअगोदरचे 3 महिने प्रत्येक रात्र मी बाबांच्या खोलीतच घालवली आहे. माझ्या डोक्यात नेहमी हेच विचार येत होते आणि बघता बघता माझे 9 महिनेही पूर्ण झाले आणि माझ्या पोटात आता दुखू लागले. मला लवकरच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर कळाले की माझ्या डिलिव्हरीची वेळ आली आहे. काही वेळानंतर मी एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. डॉक्टरांनी मला मुलाला दाखवण्याचा प्रयत्न केला, पण मी माझे तोंड दुसरीकडे फिरवून घेतले. मला त्या मुलाचे तोंडही पाहायचे नव्हते, ज्याच्यामुळे माझ्या संपूर्ण आयुष्याची राखरांगोळी झाली होती. स्वप्नीलने जेव्हा पाहिले की मी त्या मुलाचा द्वेष करत आहे तेव्हा त्याने त्या मुलाला अगदी प्रेमाने जवळ घेतले आणि तोच आता त्या मुलाची संपूर्ण देखभाल करू लागला. हॉस्पिटलमधून आम्ही घरी आलो. स्वप्नील दिवस रात्र माझी आणि माझ्या बाळा दोघांचीही मनापासून सेवा करत होता. त्याची अशी वागणूक पाहून मी आश्चर्याने त्याला विचारले की तू कसे काय दुसऱ्याच्या मुलाला आपलेसे करून प्रेम देऊ शकतोस? तुला हे सुद्धा माहीत आहे की हा मुलगा तुझा तर नाहीच. माझे बोलणे ऐकून तो काही वेळ शांतच होता आणि मग बोलू लागला की सरिता, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुझ्यापासून जुळलेली प्रत्येक गोष्टीवर माझे प्रेम आहे. या मुलाला तू जन्म दिलेला आहेस याच्याशी मला तितकेच प्रेम आहे जितके माझे तुझ्यावर आहे. त्याच्या तोंडून मी माझ्यासाठी प्रेमाचे शब्द ऐकून हैराण झाले होते. मुलाला जन्म देऊन आता जवळजवळ महिना झाला होता, परंतु मी अजूनपर्यंत मुलाला जवळही घेतले नव्हते. स्वप्नील दिवस रात्र त्या मुलाची काळजी घ्यायचा आणि मी पूर्ण दिवसभर माझ्या बंद खोलीत माझ्या नशिबाला दोष देऊन रडत बसायची. मी त्या मुलाला आपलेसे करू शकत नव्हती. एके दिवशी मी माझ्या खोलीत रडत बसले होते. तेवढ्यात स्वप्नील माझ्याजवळ येऊन म्हणाला
की सरिता, तुझे इतके दुःख मी आता पाहू शकत नाही. तुला जाणून घ्यायचे आहे का की ह्या मुलाचा बाप कोण आहे? त्याच्या तोंडून हे वाक्य ऐकल्यावर मी हैराण झाले आणि त्याला म्हणाले की हो, मला जाणून घ्यायचे आहे, मला सांग लवकर. तो म्हणाला की मी तुला सर्व काही सांगायला तयार आहे, पण तत्पूर्वी मला तुझ्याकडून एक वचन हवे आहे. मी म्हणाले काय? मी आता तुला जे काही सांगणार आहे ती गोष्ट ऐकून आपल्या मनात कायमची दडपून टाकायची. कुणालाही काहीही कळता कामा नये, कारण जर ही गोष्ट बाहेर कुणाला कळाली की हे मूल कोणाचे आहे तर त्याचा थेट परिणाम या बाळाच्या भविष्यावर होईल. आणि या सगळ्या गोष्टीत बिचाऱ्या या बाळाचा काय दोष? मला कोणत्याही परिस्थितीत खरे काय आहे ते जाणून घ्यायचे होते, म्हणून मी त्याच्या सगळ्या गोष्टींना वचन दिले. ठीक आहे, तू सांगशील अगदी तसेच होईल, मी कुणालाच काही सांगणार नाही. पण स्वप्नीलच्या तोंडून सत्य जाणून घेतल्यानंतर माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. कारण या मुलाचा बाप तो व्यक्ती होता ज्याच्यावर मी स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवत होती, आणि त्यानेच माझा इतका मोठा विश्वासघात केला होता. यावरच माझा विश्वास बसत नव्हता. माझ्या मुलाचा बाप सतीश काका होते, आणि काकांनी हे सगळे घाणेरडे कृत्य फक्त माझ्या वडिलांची प्रॉपर्टी हडप करण्यासाठी केले होते. सतीश काका सुरुवातीपासूनच माझ्या बाबांना माझ्याविरुद्ध भडकवत होते. यामुळेच माझे बाबा माझ्यावर विश्वास ठेवत नव्हते. स्वप्नीलने सांगितले की एक दिवस सतीश काका घरी आले होते, तेव्हा त्यांच्या व्यतिरिक्त घरी कोणीच नव्हते. बहुतेक माझे डोके त्या दिवशी भयंकर प्रमाणात दुखत होते, आणि मी स्वप्नीलला माझ्यासाठी चहा बनवून आणायला सांगितले होते. तेव्हाच अचानक काका आले आणि स्वप्नीलला किचनमध्ये चहा बनवताना पाहून त्याला विचारू लागले की कुणासाठी चहा बनवत आहेस? जेव्हा त्यांना कळाले की हा चहा माझ्यासाठी तयार होत आहे, तेव्हा त्याने काही महत्त्वाच्या कामाच्या बहाण्याने स्वप्नीलला बाहेर पाठवून दिले आणि म्हणाला की तू जा, सरिताला चहा मी नेऊन देतो. स्वप्नीलने ही गोष्ट जेव्हा मला सांगितली तेव्हा मला आठवले की एक दिवस काकाच माझ्यासाठी चहा घेऊन आले होते. मला काय माहीत होते की वडील समान असणारे काका माझ्यासोबत असे काही करू शकतील. मी काहीही विचार न करता त्यांच्या हातून चहा घेऊन प्यायले, आणि चहा प्यायल्यानंतर मला झोप लागली होती. झोप नाही तर मी बेशुद्ध अवस्थेत पडले होते. स्वप्नीलने सांगितले की माहीत नाही, मला अंदाज होताच की काहीतरी चुकीचे घडणार आहे, म्हणून मी माझे काम करून धावत पळत घरी आलो. परंतु मला यायला उशीर झाला होता. मी घरी येईपर्यंत काका त्यांचे काम करून मोकळे झाले होते, आणि तुझ्या खोलीतून बाहेर पडताना आपल्या शर्टची बटन लावत घराबाहेर निघून गेला. तेव्हापासून मी काका आणि तुझ्या वडिलांच्या प्रत्येक गोष्टींवर, त्यांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून होतो. सतीश काका नेहमीच तुझ्या वडिलांना तुझ्यावरून भडकावत होते. मी ही गोष्ट तुला आणि तुझ्या वडिलांना कधीच सांगितली असती, पण मला माहीत होते माझ्यासारख्या नोकरावर कोण विश्वास ठेवेल. पण तुझे वडील तुझी काहीच चूक नसताना प्रत्येक वेळी तुझ्यासोबत सक्तीने वागताना पाहून मला खूप वाईट वाटत होते. सरिता, भलेही मी तुमच्या घरातील नोकर ड्रायव्हर जरी असलो तरी तुझ्यासोबत चुकीचे होताना पाहून माझे मन भरून येत होते. मी तुझ्या वेदना पाहून तुझ्याबद्दल प्रेम व्यक्त करू लागलो होतो. मी खरोखर मनापासून प्रेम करू लागलो होतो, आणि म्हणूनच त्या दिवशी मला जेव्हा तुझ्या वडिलांनी लग्नाचे विचारले तेव्हा मी मनापासून होकार दिला होता, आणि मी खूप खुश झालो होतो, कारण मला माझ्यावर विश्वास होता की मी तुझ्यासोबत तुझ्या मुलालाही आपलेसे करेल. तुम्हा दोघांनाही खूप प्रेम देईन, कारण मी तुझ्यावर खूप मनापासून प्रेम करतो. आणि या सगळ्या प्रकारात या बाळाचा काय दोष आहे? याला का शिक्षा दिली जात आहे? मी आणि स्वप्नील बोलतच होतो की तेवढ्यात बाळाचा रडण्याचा आवाज ऐकू आला. स्वप्नीलने जबरदस्तीने बाळाला माझ्या मांडीवर दिले. बाळाला पाहून माझ्यातली आई जागी झाली, आणि मी लगेचच बाळाला छातीशी लावून खूप खूप रडू लागले. मी स्वप्नीलला म्हणाली की मी तुला वचन दिल्यानुसार मी ही गोष्ट कुणालाच सांगणार नाही, पण तुलाही मला एक वचन द्यावे लागेल की काकांचे हे घाणेरडे कृत्य तू माझ्या वडिलांना सांगायचे आहेस, कारण त्यांनाही माहीत हवे की त्यांच्या मुलीसोबत चुकीचे कृत्य करणारा नराधम कोण आहे. आणि आजपर्यंत ते माझ्यावर संशय घेत राहिले. त्यांनाही कळू देत की त्यांची मुलगी कधीच चुकीची नव्हती, तर त्यांचा सर्वात जवळचा मित्र चुकीचा होता. त्याच्यावर ते स्वतःपेक्षा जास्त विश्वास करत होते. स्वप्नील म्हणाला,
की जर ही गोष्ट वडिलांनी कुणाला सांगितली तर? मी त्याला म्हणाले की बाबा कुणालाही काहीही सांगणार नाही, मी त्यांना समजावून सांगेन, पण ही गोष्ट त्यांच्या कानावर पडलीच पाहिजे. आपल्यासाठी नाही पण आपल्या मुलासाठी ही गोष्ट त्यांना सांगायची आहे. त्यांनाही खरं काय ते कळायला हवं. त्याने त्याच वेळेस बाबांना फोन करून बोलावून घेतले आणि त्यांना सर्व काही खरी हकीकत सांगितली. बाबांना जेव्हा ही सर्व हकीकत समजली तेव्हा बाबा माझ्या समोर हात जोडून रडू लागले आणि माझी माफी मागू लागले. सरिता मला माफ कर, मी माझ्याच मुलीवर विश्वास न ठेवून खूप मोठी चूक केली आणि आता जर या बाळाची गोष्ट नसती तर मी आत्ताच सतीशला जेलमध्ये टाकले असते. बाबा मला आणि स्वप्नीलला लागलीच आपल्यासोबत तेथून घेऊन गेले आणि सतीशसोबत सर्व नातेसंबंध तोडून टाकले. आम्ही दोघांनीही एकमेकांना वचन दिले की आम्ही दोघेही बाहेरच्या लोकांवर विश्वास ठेवण्यापेक्षा आपल्या मुलाचे ऐकायचे, कारण जे काही माझ्या वडिलांनी माझ्यासोबत केले ते कोणत्याही पालकांनी करू नये. कारण माझ्या वडिलांनी माझ्यावर विश्वास ठेवला असता तर कदाचित आज ही वेळ माझ्यावर आली नसती. तर मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण संपूर्ण कथा वाचल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.